महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गेले 3 दिवसापासून आमच्याकडे कोणी फिरकलं नाही। आता आम्ही एवढं म्हणजे कंटाळलो जीवाला की आता म्हणजे आज काही तोडगा जर नाही निघाला तर उद्या किंवा परवा दिवशी आम्ही आत्मदहन तरी किंवा विसर्जन करून आम्ही आमचं जीवन संपवून टाकू। प्रशासनाचं सरकारचं म्हणणं आहे की विकासाचा एक भाग आहे। तर विकासाच्या जागेवर आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही काही पर्यायाची मागणी केली नाही साहेब, विकासासाठी जाणार असेल ठीक आहे। मनोरुग्ण तुमचा कलेक्टर, त्याला ना बोलायची अक्कल ना वागायची अक्कल, विक्षिप्त माणूस, त्याला तुम्ही इथे कलेक्टर म्हणून नेमले। आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने त्याला काहीतरी निवेदन द्यायला जातोय, तो आम्हाला हुडकावून लावतो बाहेर। त्याला ना बोलण्याची अक्कल ना बोलण्याची पद्धत। आज आम्ही 3 दिवस झालो, कसल्याही प्रकारचा कुणी अधिकारी आमच्याकडे आलेला नाहीये। जेव्हा जनरल अटॅक किंवा चौथ्या हे तुमच्यासारखे जे मीडियावाले त्यांनी प्रेशराईज केल्याच्या नंतर तो माणूस इथं आलेला आहे। आता हा सगळा प्रकार पाहता लोकशाही परभणी जिल्ह्यातून तर संपल्यासारखं आम्हाला वाटतंय। आता आमच्याकडे 2च पर्याय उरलेले आहेत, इथं बसून अन्न पाणी त्याग करून इथं जीव संपवून टाकायचा, किंवा ज्या दिवशी त्या अन्न पाण्याच्या ज्या पिढ्या आम्हाला वेदनाच्या पलीकडे जातील त्या दिवशी आम्ही एक आत्मदहन करू किंवा मग विष प्राशन करून मरून जाऊ। आपल्या जिल्ह्याला जे पालकमंत्री आहेत स्वतः त्या स्थानिकच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर प्रशासनाची दडपशाही, धरपकड, दंडोकेशाही। शेतकऱ्याचं आमरण उपोषण, पर्यायी मार्गाची मागणी। शांततापूर्ण आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना महिलांसह फरफटून ताब्यात घेतले। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय। शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न। आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाचा फौजफाटा घटनास्थळी। लोकशाहीच्या आड मध्ये हुकुमशाही प्रशासनाची की वर्तमान सरकारची एक व्यथा शेतकऱ्यांची। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली परभणीतील सहजापूर जवळा येथे शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही अत्यंत संतापजनक आहे। रात्रीच्या अंधारात अटक, घरांवर नोटिसा आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या महिलांना फरफटत नेणे हा लोकशाहीचा नाही तर हुकुमशाहीचा चेहरा आहे। शांततापूर्ण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा उभा करून सरकार काय सिद्ध करू पाहते। शेतकऱ्याची जमीन हिरावून त्यांना हताश करण्याचा हा प्रयत्न तात्काळ थांबवावा, अन्यथा शेतकरी आपल्या हक्कासाठी अधिक तीव्र लढा उभारल्याशिवाय राहणार नाही। ह्याच्यामधून आम्हाला काही माहिती नाही येत। आमची पहिली त्याला काही मागणी पर्याय असेल ना, आता प्रशासनाचं असं आहे किंवा जनतेची मागणी अशी आहे की विकासाला आधी महत्व द्यावं, ठीक आहे। शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होता कामा नये, तर असा काही मार्ग, असा काही पर्याय तुम्ही शासनाकडे प्रस्ताव दिलाय? हो, आम्ही सीमांकन रेखांकन बदलण्याबद्दल देखील सांगितलं होतं त्यांना की बाबा आमच्या जिल्ह्यातील ज्या जमिनी आहेत त्या अतिशय सुपीक जमिनी आहेत, 100, 150 फूट काळीच्या जमिनी आहेत, जायकवाडी, येलदरी सारख्या जमिनी खालच्या भिजणाऱ्या जमिनी आहेत, विहिरींचा आमच्याकडे मुबलक पाणी आहे। तुम्ही ह्या जमिनी वगळता दुसरीकडून कुठतरी पर्याय मार्ग न्या, असं देखील आम्ही शासन दरबारी अगोदर कळवलेलं आहे। पण मुख्यमंत्री साहेब म्हणतात की तो हा त्यांचा स्वप्नातला प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे। घ्या मग आमचा ड्रीम प्रोजेक्टसाठी आम्हाला घाला बळीवर। हजारो एकर सुपीक जमीन आमच्या पट्ट्यातूनच तुमचं स्वप्न पूर्ण होत असेल तर घ्या, मग काय करता आता। तर यावेळी घटना झाली गावामध्ये की असं ऐकण्यात आलं की पोलिसांकडून गावकऱ्यांना मारहाण वगैरे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्या पालकमंत्र्यांना तुम्ही काय सांगता? आमच्या पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती की सगळ्यात आधी बाबा जिल्ह्यात काय व्हायले ते मग बघा आणि मग जाऊन तिकडे राज्य गाजवा। आणि त्यातल्या त्यात आमचे जे मुख्यमंत्री आणि बाकीचे जे लोक आहेत ना, त्यांना एकच कळवळीची विनंती की बाबा विकासाला आमचा विरोध नाहीये हो, पण तुम्ही समजून तर घ्या ना नेमकं आम्ही काय म्हणतोय। तुम्ही आले की दंडुलकीशाही करतायत, आले की पोलीस प्रोटेक्शन मध्ये घेतायत। मनोरुग्ण तुमचा कलेक्टर, त्याला ना बोलायची अक्कल ना वागायची अक्कल, विक्षिप्त माणूस, त्याला तुम्ही इथे कलेक्टर म्हणून नेमले। आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने त्याला काहीतरी निवेदन द्यायला जातोय, तो आम्हाला हुडकावून लावतो बाहेर। त्याला ना बोलण्याची अक्कल ना बोलण्याची पद्धत। आज आम्ही 3 दिवस झालो, कसल्याही प्रकारचा कुणी अधिकारी आमच्याकडे आलेला नाहीये। जेव्हा जनरल अटॅक किंवा चौथ्या हे तुमच्यासारखे जे मीडियावाले त्यांनी प्रेशराईज केल्याच्या नंतर तो माणूस इथं आलेला आहे। आता हा सगळा प्रकार पाहता लोकशाही परभणी जिल्ह्यातून तर संपल्यासारखं आम्हाला वाटतंय। आता आमच्याकडे 2च पर्याय उरलेले आहेत, इथं बसून अन्न पाणी त्याग करून इथं जीव संपवून टाकायचा, किंवा ज्या दिवशी त्या अन्न पाण्याच्या ज्या पिढ्या आम्हाला वेदनाच्या पलीकडे जातील त्या दिवशी आम्ही एक आत्मदहन करू। मनोरुग्ण तुमचा कलेक्टर, त्याला ना बोलायची अक्कल ना वागायची अक्कल, विक्षिप्त माणूस, त्याला तुम्ही इथे कलेक्टर म्हणून नेमले।
आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने त्याला काहीतरी निवेदन द्यायला जातोय, तो आम्हाला हुडकावून लावतोय बाहेर. त्याला ना बोलण्याची अक्कल ना बोलण्याची पद्धत. आज आम्ही 3 दिवस झालो, कसल्याही प्रकारचा कुणी अधिकारी आमच्याकडे आलेला नाहीये. जेव्हा जनरेटा किंवा चौथ्या हे तुमच्यासारखे जे मीडियावाले त्यांनी प्रेशराईज केल्याच्या नंतर तो माणूस इथं आलेला आहे. आता हा सगळा प्रकार पाहता लोकशाही परभणी जिल्ह्यातून तर संपल्यासारखं आम्हाला वाटतंय. आता आमच्याकडे 2च पर्याय उरलेले आहेत. इथं बसून बसून अन्न पाणी त्याग करून इथं जीव संपवून टाकायचा, किंवा ज्या दिवशी त्या अन्न पाण्याच्या ज्या पिढ्या आम्हाला वेदनाच्या पलीकडे जातील त्या दिवशी आम्ही एक आत्मदहन करू किंवा मग विष प्राशन करून मरून जाऊ. ते वडील सांगत होते की बाबा रजाकाराने पण एवढं केलेलं नाही अत्याचार, पण या महाराष्ट्र शासनाने केलं. तर आम्हाला वाटतं का आम्ही काय निजामाच्या राजवटीच्या बाहेर निघालोच की नाही, की असं आम्हाला स्वतःला वाटायलंय. त्या दिवशी आम्हाला असं फील झालं कधी आम्ही दहशतवादीच आहेत. 1,000 पोलीस जर येत असेल तर आम्ही 60-70 शेतकऱ्यांना काय करायचं सांगा तुम्ही. आम्ही आमच्या गावात आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी गुन्हा केलेला आहे. जमीन आम्ही शेती करतो, शेतकऱ्याच्या मालकीची जमीन नाही शासन तर म्हणतंय आमच्या मालकीची जमीनच नाहीये, तुम्हाला कुठलाही अधिकार नाही मोजणी रोखण्याचा. हो, शक्तीपीठाचा तुम्ही एक शेतकरी आहात. आता सरकारचं म्हणणं आहे की हे विकासाचा एक भाग आहे, पण शेतकऱ्याचं याच्यामध्ये नुकसान होत आहे. तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले स्थानिक जे पालकमंत्री आहे यांना तुमचं काय मत आहे, काय तुमची शेतकऱ्याचं अगोदर समाधान करावं, हा म्हणजे नेमकं समाधान विश्वासात घ्यावं शेतकऱ्याला. बरं. आता कुठल्या प्रकारे घेते त्याने शेतकऱ्यापाशी 1-2 ऑप्शन ठेवावं. तहसीलदार साहेब आमच्या गावात आले तर आम्ही त्याला सांगितलं होतं. ते म्हणले काय काय तुमच्या मागण्या आहेत. आम्ही म्हणलो एक तर रस्ता जे उंची आल्या ती जमीन लेवल न्या. मी तर असं म्हणलो की माझी 10 एकर जमीन जाणार आहे, समजा एक XY 8 एकर 6 एकर, 1 रुपया देऊ नका मला, फक्त रस्ता जे आहे ना जमीन येऊन न्यायचा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आमचा होता की ते मुख्यमंत्री जे म्हणतात समजा भाषणामध्ये आम्ही 4 पट देणार 4 पट देणार, मग मुख्यमंत्र्यांना काय करावं, 1 एकर जमीन ज्याची जाईल त्याला 4 एकर जमीन द्यावं. फक्त शेतकऱ्याला समाधानी करावं, शेतकऱ्याला विश्वासात घ्यावं आणि विकास करावा. आता विकास तर कसं आहे, तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाही, सगळ्या देशाला माहिती आहे, प्रत्येक माणसाला माहिती आहे, प्रत्येक आमदार खासदाराला देशाच्या प्रत्येक हे IPS अधिकारी नाहीत आमच्या गावात, याला SP आमच्या दादागिरी करायला कलेक्टर, हे नाही माहिती रस्त्याची काही गरज नाही. रस्त्यातून काय होणार आहे, कोणाचं भलं होणार आहे, रस्ता कोणासाठी करायली आहे, हे म्हणजे रोज रोज जपण्यात काही अर्थ राहील नाही. एक जग जाहीरच आहे. रस्त्यातून काय होणार आहे, 100 वर्ष पुढची तयारी चालू आहे, सत्यातून जाणारच नाही. वर्तमानात शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये काही फायदा नाही शेतकऱ्याचा नाही हो, पूर्ण देशाचाच फायदा नाही. आम्ही तर जाऊ द्या, समजा आम्ही 4 शेतकरी समजा आज आहेत उद्या नाही, ज्याला जमीन ती लोक जगायलेत, आमची जमीन आम्ही जगतोच बी आता कदाचित, पण पूर्ण आपल्या राज्याची नुकसान आहे हो. राज्याची आपली कर्ज काढायची जी मर्यादा असते ती संपलेली आहे. अजून कर्ज काढून तुमच्यावर पण कर्ज आहे. तुम्ही मला प्रश्न विचारले ना, तुमच्यावर कर्ज आहे. तुम्ही जे इन्कम टॅक्स भरतात ना, तुम्ही इन्कम टॅक्स ते कटणार आहे. म्हणजे तुम्ही जर जायचं म्हणलं तर कुठं ते टोल तुम्हाला लागणार आहे. आणि याच्यातलं कसं आहे, अर्धेच पैसे कामाला लागणार आहेत, अर्धे असे जाणार आहे. मागील 3रा दिवस आहे आजचा. तर नेमकं तुमची आता यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं सगळ्यांचंच मत असं आहे, तर तुमचं मत काय आहे? साहेब, ज्या दिवशी 20 तारखेला आमच्या गावात जो अमानुषपणे प्रकार घडला, त्याबद्दल तर आम्हाला त्या दिवशीपासून कळालं की बाबा हा लोकशाही संपलेली, आणि तिथून पुढं म्हणजे दडपशाही सुरू झाली. आणि त्या दडपशाहीत आम्हाला वाटलं इथं कुठंतरी आम्ही सदनशील मार्गाने इथं बसलोत, पण 3 दिवस झाले, गेले 3 दिवसापासून आमच्याकडे कोणी फिरकलं नाही. आता आम्ही एवढं म्हणजे कंटाळलो जीवाला की आता म्हणजे आज काही तोडगा जर नाही निघाला तर उद्या किंवा परवा दिवशी आम्ही आत्मदहन तरी करू किंवा विष प्रशासन करून आम्ही आमचं जीवन संपवून टाकू. तर प्रशासनाचं सरकारचं असं म्हणणं आहे की हे जे शक्तीपीठाचा महामार्ग जाणार आहे ते विकासाचा एक भाग आहे. हा. तर विकासाच्या जागेवर आहे, पण तुमचं त्याच्यामधून तुम्ही काही पर्यायाची मागणी केली नाही साहेब, विकासासाठी जाणार असेल ठीक आहे, पण या शक्तीपीठाला एक पॅरल मार्ग आहे की कुठं 2 किलोमीटर राहून कुठं 5 किलोमीटर आहे का? म्हणजे नाही, आहे ऑलरेडी आहे, अस्तित्वात आहे. हा, आणि शक्तीपीठासाठी कोणी मागणी नव्हती केली साहेब. हा, आणि असं एक मुख्यमंत्री साहेबांना असं माझ्या दरवर्षी हे सांगा की मी तरी दरवर्षी पंढरपूरला पायानं जातो, माझ्या घरच्या वारीची परंपरा आहे. आपण कवा ते पंढरपूरला ते स्वतः आलेत का कवा? हा. आणि तुमची आता म्हणजे हे आमरण उपोषण असं तुमची मागणी मान्य होईपर्यंत चालणार? हो, नाही उपोषण नाही चालणार सर, फक्त आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम द्यायलो. उद्याच्याला आम्ही आमचं आयुष्य काय करायचं ते करून टाकू. आज जर काही तोडगा निघत आहे तर ठीक, नाही तर उद्या सांच्यापर्यंत आम्ही शेवटचा टोकाचा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या विरोधात न जुमानता शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीचा घाट घालत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात महामार्गासाठी शेतीची मोजणी होणार होती.
तिला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे जाहीर केले. प्रत्यक्ष मोजणी सुरू असताना परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा व सोनपेठ तालुक्यातील कोठाळा शिवारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र शक्तीपीठाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी दडपशाही करत गुन्हे दाखल केले. तसेच महिलांवरही दडपशाही करून गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध व शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी न्यायासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत असताना आपण स्वस्थ बसून तो उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा निर्धार गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत संतोष लोखंडे, परभणी.